आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यासह सध्या कोकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली। सध्या कोल्हापूर पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फुटांवर आहे, तर इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 57 फुटांवर आली आहे। कर्नाटक व इचलकरंजीला जोडणारा लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी इचलकरंजी महापालिकेने खबरदारी घेतली। सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू असून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली। तर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून यांत्रिक बोट व महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत। राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून कोल्हापूर जिल्ह्यासह राधानगरी, मलकापूर, शाहूवाडी, गगनबावडा, गडिंग्लज या आदी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कोल्हापूरची पंचगंगा नदी सध्या 30 फुटावर वाहत असून इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 57 फुटांवर आली आहे। इचलकरंजी कर्नाटकला जोडणारा लहान पुलाला पाणी घासू लागलंय। इचलकरंजी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय। सध्या कर्नाटक व महाराष्ट्र जोडणाऱ्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू असून पंचगंगा नदी तीरावर आपत्ती व्यवस्थापनकडून यांत्रिक बोट तैनात करण्यात आले। तसेच पूरपरिस्थिती निर्माण होणार याची दक्षता म्हणून महापालिकेचे 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत। त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा छावणी तयार करण्यात आली। नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी महापालिकेने केली असून महापुराचा फटका बसू नये यासाठी सध्या पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन सज्ज झालंय। पंचगंगेचा पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या पुलावरती गर्दी करतात, मात्र पोलिसांकडून पूर पाहण्यासाठी येऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 24 तास यांत्रिक बोट व कर्मचारी तैनात केलेत। आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पाणी पातळी सध्या स्थिर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे 50% क्षमतेने भरली आहेत, त्यामुळे तिथून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने शेतीचं मात्र मोठं नुकसान झालंय। पुराचं पाणी वाढू लागल्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करावं व सतर्क राहावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं। वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी। शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट। वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा। प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत। पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी। फोन नंबर 97 62 95 71 72। या प्रदर्शनाला आजच भेट द्या।